असं अधिक वाहन तुमचं कधी झालंय का? कसं हे पुढे तुम्हाला सांगतेच. त्याआधी सकाळी-सकाळी उठून छान रेडी झालो होतो. आता रेडी कशासाठी होते, तर आम्ही चाललो होतो मूव्हीला आणि तिकडं खूप जास्त थंडी असते म्हणून मी एवढ्या भर उन्हात देखील स्वेटशर्ट घातला होता आणि आत्ताच मला गरम व्हायला लागलं होतं. मग काय सकाळचा लवकरचा शो होता. मग पटकन नाश्ता करून घेतला कारण जेवायला बसायला एवढा वेळ नव्हता. मग पटकन नाश्ता केला आणि आम्ही सासू-सुना निघालो होतो मूव्ही डेटला. खूप दिवसापासून आमचं चाललं होतं, की जाऊया, जाऊया. पण मुहूर्त काही लागत नव्हता. शेवटी आज गुरुवारचा दिवस होता आणि आमचा आज मूव्हीला बघायचा प्लॅन सक्सेस झाला. आम्ही आलो होतो देऊळ बंद बघायला. बरोबर गुरुवारच्या दिवशी स्वामींनी बोलवल्यासारखं आम्ही मूव्हीला पोहोचलो. गर्दी तर एवढी होती ना, म्हणजे अक्षरशः पिक्चर रिलीज होऊन 2 आठवडे झालेत, तरी पण सकाळचा शो असून सुद्धा फुल हाऊसफुल थिएटर होतं. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्या प्रकारचा क्राउड मूव्ही बघायला आला होता आणि फायनली मूव्ही स्टार्ट झाला आणि हाच तो जो सीन आहे, अक्षरशः अंगावरती काटा आणणार आहे. जर तुम्ही पण स्वामी भक्त असाल, तर हा मूव्ही अजिबात मिस करू नका. 100% तुम्हाला गूजबम्प आल्याशिवाय राहणार नाही आणि त्यातल्या त्यात हा सीन तर तुम्ही नक्की बघा आणि ते पण थिएटरला जाऊन बघा. कारण त्याच्यातच एक मजा आहे आणि मूव्ही संपल्यानंतर घरी यायची गडबड करू नका, कारण मूव्हीच्या शेवटला एक सरप्राईज आहे. आता ते सरप्राईज ॲज सच राहिलेलं नाहीये, बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे. तरी पण जर तुम्ही मूव्हीला चालला असेल, तर तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हीच ती गोष्ट जी मी तुमच्यासोबत शेअर करणार होते, ती म्हणजे आम्ही मूव्हीवरून आलो आणि माझं एक कुरिअर रिसीव्ह झालं होतं. मी इतक्या क्युरिओसिटीनं ते उघडलं आणि त्याच्यात काय होतं, तर माझा अधिक वाण. असा कुरिअरने आलेला अधिक वाण तुम्ही कधी साजरा केलाय का? मला नक्की कमेंट करून सांगा. आता हा कोणी पाठवलाय, तर हा माझ्या मावशीने अधिक वाण पाठवलाय. कारण सुट्ट्यांमुळं मला तिच्याकडे जाणं पॉसिबल झालं नाही आणि ती पण वर्किंग असल्यामुळं तिला येणं पॉसिबल नव्हतं. सो तिने हा मस्त असा जुगाड शोधून काढला आणि कुरिअरनी मला माझं अधिक वाण पाठवलंय. त्यामध्ये खूप साऱ्या वस्तू होत्या. हे छोटे-छोटे दिवे आणि ह्या ज्या डिश आहेत त्या मला व्हिडिओसाठी लागतात म्हणून तिने खास पाठवल्या होत्या आणि सगळ्यात जास्त म्हणजे माझी फेव्हरेट गोष्ट म्हणजे हे खाजे. तिच्या इकडं खूप फेमस आहेत. सो तिने आठवणीनं पाठवले होते. सोबतच साडी आणि खूप सारं प्रेम. सो असं होतं माझं कुरिअरनी आलेलं अधिक वाण. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.